थंडीमध्ये योग्य दिनचर्या, आहार आणि काही घरगुती सवयी पाळल्या तर सर्दी, खोकला, सांधेदुखी, पचनाचे त्रास, बीपी वाढ, हार्ट स्ट्रोकचा धोका यापासून बऱ्याच अंशी बचाव करता येतो. तेव्हा डॉक्टरांचीही गरज पडणार नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. 1 ते 2 ग्लास कोमट पाणी जरूर घ्या. जर पाहिजे असेल तर त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबू आणि अर्धा चमचा मध घ्या. यामुळे शरीर गरम राहतं, बद्धकोष्ठता, गॅस कमी होते, रक्त घट्ट होत नाही. कधी-कधी तेल लावून मालिश करा. आठवड्यातून 3 ते 4 दिवस. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, तिळाचं तेल, नारळाचं तेल वापरू शकता. यामुळे पाय, गुडघे, मान, कंबर, छाती सुरक्षित राहते, सांधेदुखी कमी होते, स्नायू ताठर होत नाहीत आणि रक्ताभिसरण सुधारतं. कोमट पाण्याने अंघोळ करा. थंड पाण्याने अंघोळ करणं टाळा. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे सर्दी, खोकला वाढत नाही, बीपी वाढत नाही, त्वचा कोरडी राहत नाही. सकाळी हालचाल करा. 20 ते 30 मिनिटे व्यायाम करा. उन्हात चालणं सर्वोत्तम आहे. सूर्यनमस्कार घाला. यामुळे वजन वाढत नाही, शुगर, बीपी नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. 5 ते 10 मिनिटे प्राणायाम करा. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, थंडीतील श्वसनाचे विकार कमी होतात, ताण, चिंता कमी होते. आहार थंडीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका. उबदार पदार्थ खा, जसे की पोहे, उपमा, डाळीचे थालीपीठ, उकडलेले अंडी, दूध. यामुळे थकवा कमी होतो, इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे दररोज हे पदार्थ खा. त्याचप्रमाणे सूप घ्या. आलं, लसूण, हळद घ्या. तीळ, गूळ, डाळी, भाज्या यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे शरीर उबदार राहतं, सांधे चांगले राहतात, हृदय सुरक्षित राहतं आणि हे पदार्थ मात्र नक्की टाळा. जसं की थंड पेये, फ्रीजमधील पदार्थ, जास्त बेकरी पदार्थ, फास्ट फूड, कारण यामुळे सर्दी, गॅस होतात. दिवसात 2 ते 3 वेळा गरम पेय घ्या. हर्बल चहा घ्या. आलं, तुळस, काळी मिरी, गूळ यांचा वापर करून तुम्ही हर्बल टी बनवू शकता. यामुळे सर्दी, खोकला दूर होतो, छाती सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे कपड्यांचीही योग्य काळजी घ्या आणि शरीर उबदार राहील याची काळजी घ्या. मोजे, स्वेटर नक्की वापरा आणि शरीर उबदार राहिल्यामुळे निमोनिया, लकवा टळतो, सांधेदुखी कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी हलकं जेवण घ्या. झोपण्याच्या आधी किमान 2 तास जेवण करा. गरम भाजी भाकरी घ्या. यामुळे पचन सुधारतं, आम्लपित्त कमी होतं, गॅस कमी होतो. त्याचप्रमाणे झोपायच्या अगोदर दूध घ्या, हळद दूध. त्यामध्ये थोडंसं जायफळ टाका. यामुळे शांत झोप लागते आणि सांधेदुखी कमी होते. वेळेवर झोपा. रात्री 10 ते 10:30 पर्यंत झोपी जा. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे त्यांनी विशेष काळजी घ्या. अचानक थंडीमध्ये बाहेर जाऊ नका. सकाळी लवकर अंघोळ करणं टाळा. बीपी, शुगर असल्यास नेहमी तपासणी करा. छातीत दुखणं किंवा श्वास लागणं याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की आपल्याला पूर्वी सांगितलं जायचं की छातीवर तिळाचं तेल चोळा, रात्री पायाला मालिश करा, मीठ हळद पाण्याने गुळण्या करा. हे जर केलं तर आपण सर्वोत्तम राहू शकतो. म्हणजेच थंडीमध्ये योग्य आहार, नियमित हालचाल, शरीर उबदार ठेवणं, वेळेवर झोपणं हे जर दररोज केलं तर डॉक्टरांची गरज अजिबात पडत नाही आणि आपलं शरीर आजारांशी लढायला तयार होतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. यासाठी वरील दिलेल्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि हिवाळ्यामध्येही तुम्ही नक्कीच तंदुरुस्त आणि निरोगी नक्कीच राहू शकता.